बाबडी परिसरामधील काल सायंकाळी झालेल्या अवकाळी वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान देखील या केळी बागेचे झालेलं आहे आणि याच केळी बागेतून या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते दादा सायंकाळी अवकाळी वादळी वारा आला आणि किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं, एकंदरीत तुमची शेतीमध्ये किती झाडं होते आणि किती खर्च लागला होता आणि किती उत्पन्न मिळायला पाहिजे होतं, काय अपेक्षित आहे? माझी केळीची बाग ही 2000 बोडांची होती, तर खूप सारं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये 8 ते 10 लाख रुपयाचं नुकसान आहे आणि यामध्ये सरकारने थोडं लक्ष दिली पाहिजे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बघितलं पाहिजे, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. केळीची बाग 4-5 लाखाची बाग आहे. याची कमीत कमी 10 ते 15 लाख 20 लाखाची नुकसान झालेली आहे. खताचे भाव कुठे गेलेले आहेत, खतं मिळेना, सगळ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान आहे. सरकारनं जरा लक्ष द्यावं या गोष्टीवर. सरकारकडून नुसते अपेक्षा ठेवायचं काम आहे, पण आजपर्यंत सरकारनं कोणत्याच अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. मग ते विद्यार्थ्याच्या पेपर फुटीचं प्रकरण असो, महागाईचं असो, बेरोजगारीचं असो, की शेतकऱ्यांच्या मालाचं असो, भाववाढीचं. आता मला सांगा तुम्ही, आता ही तर नैसर्गिक हानी आहे, ही सरकारच्या हातात नाही, पण जे सरकारच्या हातात आहे ते सुद्धा सरकारनं शेतकऱ्यांना किंवा इतर मजूरदार असतील, शेतकरी असतील, कष्टकरी मजूर इतर वर्ग जो असेल, या सगळ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र.